कोकणातील मागारीसाठी 25 कोटी रुपये दिले. त्यातले 15 कोटी रुपये BKCतल्या सॉफिटल हॉटेलमध्ये दिले. इतक्या जागा बिनविरोध झाल्या याचं कारण नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तुम्ही बिनविरोध माघार यासाठी एवढा आटापिटा का करताय? घोडेबाजार का करताय? ही निराधार कल्पोकल्पित आरोप करण्याची सवय संजय राऊतांची आहे, ती त्यांनी एकदा पुन्हा दाखवली. माझी विनंती आहे संजय राऊतांना की हे सगळं बोलण्यापेक्षा तुम्ही ते पुरावे सादर करा, म्हणजे विषय सुटला. हे फिगर कुठून आले, कसे आले, आणि हे जर खरे असतील तर त्यांनी रीतसर तक्रार केली पाहिजे. 17 पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आणि या 6 जागा बिनविरोध करण्यासाठी कालच मी सांगितलं की साधारण काल दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये खर्च झाले. माझं असं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना? पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करताय? हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. तुमच्याकडे जिंकून येण्याइतकं बळ आहे, संख्याबळ आहे, यंत्रणा आहे, तरीही तुम्ही बिनविरोध माघार यासाठी एवढा आटापिटा का करताय? घोडेबाजार का करताय? एका बाजूला मोदी म्हणतात काटकसर करा, मोठे कार्यक्रम करू नका, गाड्या घोड्या उडवू नका. मग पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? अशा प्रकारे विधान परिषद निवडणुकांवरती अशा प्रकारे कोटी कोटी रुपये पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? कोकणातील मागारीसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण. त्यातले 15 कोटी रुपये BKCतल्या सॉफिटल हॉटेलमध्ये दिले. विचारा, तुम्ही जाऊन विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा. या निर्लज्जपणावर संभाजीनगरमध्ये सुद्धा साधारण तेवढीच रक्कम लेनदेन झाली. पुण्यातलं तर आकडे आज प्रसिद्धच झालेले आहेत. उमेदवारीच्या बदल्यात उमेदवारी देणाऱ्यांना काय दिलं आहे ते काही कर्ज रूपानं आहे, काही स्थावर मालमत्तेच्या रूपानं आहे. एक तर महाविकास आघाडीची जी बैठक गेल्या 8 दिवसांमध्ये पुन्हा झाली, ती बैठक त्यांना घेण्याची वेळ अर्ज भरून झाल्याच्या नंतरची आली. आपल्या पक्षाचं स्थान कोकणात काय राहिलं हे पहिलं चष्मा घेऊन किंवा दुर्बीण घेऊन शोधावं. एकेकाळी कोकण हा बाळासाहेबांच्या विचाराचा बालेकिल्ला, तो बालेकिल्ला आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा राहिलेला नाही. 2 अंकी संख्या ज्यांना गाठता आली नाही, तिथे शिवसेना शिंदेसाहेब नेतृत्व करतात ते भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं पूर्णपणाने प्राबल्य आहे. तुमच्या मोजून जागा मतदार 45 आहेत. अशा वेळेला दुसऱ्यांवरती ठपका ठेवण्यापेक्षा खासदार म्हणून तुम्ही अपयशी का झालात याचा आत्मसंतोषण परीक्षण विनायक राऊतांनी करावं, असा त्यांना माझा प्रेमळ सल्ला आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणासह अनेक ठिकाणी विधान परिषद उमेदवारांच्या माघारीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करण्यात आले. दिवसभरात सुमारे 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले. काही ठिकाणी उमेदवारांना माघार घेण्यासाठी मोठ्या रकमा देण्यात आला, असं संजय राऊत म्हणतात. संजय राऊत हे नेहमी रोजच बोलत असतात. त्या रोज बोलण्याच्या पलीकडे त्यांच्याकडे आता काहीच उद्योग राहिलेले नाही. हे फिगर कुठून आले, कसे आले, आणि हे जर खरे असतील तर त्यांनी रीतसर तक्रार केली पाहिजे. ते मीडियावर का बोलतात? तुम्ही तक्रार करा, अमुक अमुक माहिती माझ्याकडे आली आहे, रीतसर तक्रार केली, FIR झाला तर त्याच्यावरती काहीतरी निर्णय होऊ शकतो, कोर्टामध्ये ते चालू शकते केस. तुम्ही नुसते मीडियासमोर आरोप कराल, त्याला अर्थ कुठे आहे? त्याला हातपाय असते तर त्यांनी रीतसर तक्रार केली असती. त्यांना पण माहिती हे आरोप खोटे आहेत, पण त्यांना विरोधक म्हणून काहीतरी बोलायचं आहे म्हणून ते बोलत असतात. ते असं देखील म्हणतात कोकणातील एका माघारीसाठी 25 कोटी रुपये दिल्याची माहिती आमच्याकडे आहे. त्यातील 15 कोटी रुपये मुंबईतील BKC परिसरातील एका हॉटेलमध्ये देण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केलाय. मग CCTV फुटेज अशा हॉटेलमध्ये मुंबईमध्ये जवळपास लाखभर CCTV असतील साहेब, बरोबर आहे? BKC म्हणजे कुठे आलं? कलानगरच्या मागे. एवढे CCTV असताना
जर एवढा मोठा व्यवहार झाला तर बॅगा इकडच्या तिकडे ठेवल्या गेल्या असतील, काहीतरी पुरावा असेल ना, कुठेतरी रस्त्याच्या सीसीटीव्ही मध्ये काहीतरी आलं असेल. तर माझी विनंती आहे संजय राऊतांना की हे सगळं बोलण्यापेक्षा तुम्ही ते पुरावे सादर करा, म्हणजे विषय सुटला. म्हणजे तुमच्या आरोपांना पण कुठेतरी तथ्य असं कुठेतरी लोकांना वाटेल, नाहीतर नेहमीप्रमाणे त्यांच्या आरोपांना काहीच तथ्य नाही.